नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले, भीषण अपघातात एकाचा मृत्यू। मुंबईसह उपनगरात एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना दुसरीकडे नवी मुंबईत अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे। येथील तळोजा सेक्टर 10 मध्ये भीषण अपघात झाला असून कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार चालकाने 8 ते 10 जणांना उडवले। या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत। जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। तळोजा येथील कार अपघातात नदीम खान यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनाही घटनेची माहिती दिली। दरम्यान अपघातानंतर कार चालक गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे। अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून एका रिक्षाचा चेंदामेंदा झाल्याचं दिसून येत आहे। इथे ॲक्सिडेंट झालेला आहे। सध्या 5 गंभीर म्हणजे 5 जखमी आहेत आणि एक गंभीर होता, तो मयत झालेला अशी माहिती मिळालेली आहे। त्याला उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे। तसेच 5 जखमी आहेत, त्यांच्यावर MGM हॉस्पिटल येथे दवा उपचार चालू आहे। पोलिसांतर्फे आम्ही ताबडतोब टीम फॉर्म केलेले आहेत, 4 टीम फॉर्म केलेल्या आहेत। मेन म्हणजे वैद्यकीय मदत मिळण्यासाठी व नातेवाईकांना लायझनिंग करण्यासाठी आम्ही एक टीम ठेवलेली आहे हॉस्पिटलमध्ये MGMला। पुन्हा एक आरोपीच्या शोधासाठी आहे, बाकी एक टीम इथे काम करते, एक अजून शोध तपास साक्षीदारांची जबाब वगैरे काम चालू आहे। सब लोग यहाँ पे मौजूद हैं और करीब 12 बजे के करीब पे यहाँ पे एक्सीडेंट हुआ। एक नदीम नाम का व्यक्ति यहाँ पे उसका देहांत हो गया है, उसका इंतकाल हो गया और करीब 6-7 आदमी यहाँ पे घायल हो गए हैं। उन लोगों को MGM हॉस्पिटल में यहाँ से भेजा गया है और हमारी पूरी टीम भी यहाँ पे है। मैं सिर्फ यही मांग करता हूँ कि यहाँ पे स्पीड ब्रेकर बनाया जाए। अगर स्पीड ब्रेकर नहीं बना तो हमारी पूरी टीम यहाँ पे धरना पे बैठेगी। कैलाश दादा ऑफरोड से के लेके हम यहाँ पे धरना पे बैठेंगे कि स्पीड बैठे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।